जव्हार मोखाडा व परिसरात पावसाळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि झाडे कोसळल्याने वीज पुरवठा विस्कळीत होत असला तरी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र 24 तास मेहनत घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे। त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे। मात्र दुसरीकडे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढलेल्या वीज बिलामुळे सामान्य नागरिक, विशेषतः आदिवासी बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। नागरिकांचा आरोप आहे की प्रत्यक्ष वापरलेल्या युनिटपेक्षा अधिक आकारणी होत असून त्यामुळे गरीब कुटुंबावर आर्थिक ताण वाढत आहे। ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक घरांमधील जुने वीज मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार पूर्वीच्या घरांचे मासिक वीज बिल 100 ते 150 दरम्यान येत होते, त्याच ग्राहकांना आता 1000 पेक्षा अधिक बिल येत असल्याचा दावा करण्यात येत आहे। त्यामुळे अनेक कुटुंबाचे मासिक आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून आम्हाला जुने मीटर पुन्हा बसवून द्या अशी मागणी जोर धरत आहे। वाढलेल्या वीज बिलाची सखोल चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, तसेच स्मार्ट मीटरमुळे बिलात वाढ होत असल्याच्या तक्रारीची निपक्ष तपासणी करावी अशी मागणीही नागरिकांनी शासन व महावितरणकडे केली आहे। पावसाळ्यातील वीज पुरवठ्याच्या समस्येसोबतच वाढत्या वीज बिलांचा प्रश्नही गंभीर बनत चालला असून शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। अन्यथा वाढत्या संतापाचे रूपांतर तीव्र आंदोलनात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काय समस्या आपली आहे जरा आपण सांगाल का? पहिल्या मीटर मध्ये का 150-200 रुपये यायचा आणि आताच्या मीटर मध्ये 500 रुपये वाढ झाली। तुम्ही मीटरचा बिल किती यायचा ते बोला। फार फार तर 150-200 रुपये यायचा, आता 550 पर्यंत गेला। आम्ही गरीब लोक काय करणार? थोडक्यात यांची समस्या अशी आहे, यांचं म्हणणं असं आहे, गावकऱ्यांचा सगळ्यांचंच आणि सगळ्यांच्या घरी एमएससीबीच्या माध्यमातून, महावितरणच्या माध्यमातून सगळ्यांच्या घरी जुने मीटर काढून आणि नवीन मीटर लावण्यात आलेले आहेत। याची मागणी अशी आहे की जुना मीटर मध्ये 100, 200, 250, जास्तीत जास्त 300 पर्यंत बिल यायचं। हे सामान्य म्हणजे बेरोजगार, याच्या बदले बेरोजगार, मजूर, सामान्य लोक, गोरगरीब आदिवासी लोक आहे, यांच्या घरी 200-250 बिल पहिले जुन्या मीटर मध्ये यायचा। आता त्या मीटर मध्ये म्हणजे नवीन स्मार्ट मीटर लावलेलं आहे तर 4 पटीने बिल येतोय। म्हणजे कसं 4 पटीने बिल येतोय तुम्ही सांगाल का? बोला। आता पहिले समजा 100-150 रुपये बिल येत होता, त्याच्यानंतर आता डबल टिबल बिल वाढला। पहिले समजा 150 रुपये येत होता, आताच्या मीटर मध्ये 150चं 300 झालं, 300चं 450 झालं, आता 1100-1200 रुपयापर्यंत पोहोचला। तर आम्ही भरायचा बिल कसा काय असा? ऑफिस मध्ये गेला, एमएससीबी मध्ये गेला, तर तिथे सावकार करत आहेत काम, ते तुम्हाला पैसे भरायचे लागतील, नाही भरलं तर लाईट आमची बिल बंद होते। तर मग आम्ही काय करायचं? अंधारात राहायचा, बारीक बारीक पोरा घेऊन काय अंधारात बसायचं आहे काय? आपण काय बोलणार? स्मार्ट मीटर बसवले, ते कोणाला काही साऊंड बसवले नाही, आलं डायरेक्ट त्यांनी लावून घेतलं मीटर। पहिला बिल पण कमी यायचा, आता बिल पण वाढला आहे, तो भरायला एवढे काही पैसे कोणाकडे राहत नाही। आता तर उन्हाळी काहीतरी व्हायचा भरायचं, पण आता पावसाळी कोणाला हाताला कोणाला काम नाही, काय नाही, त्याच्यामुळे भरता आम्हाला येत नाही बिल। म्हणजे आपल्याकडे जेव्हा मीटर लावायला एमएससीबीचे लोक आले तर आपली पूर्व परवानगी त्यांनी घेतली होती का? नाही, ते तर आमच्याकडून त्यांनी परवानगी घेतली नाही, ते आले, त्यांनी सरळ मीटर लावून गेले। कर्मचारी अधिकारी होते, जेव्हा ते मीटर लावायला या ठिकाणी आले तर यांची पूर्व परवानगी न घेता डायरेक्ट जुना मीटर काढून आणि नवीन मीटर लावला, असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर ना? आणि 1 महिना झाल्यावर ते ऑटोमॅटिक लाईट बंद होते, डायरेक्ट सरकारकडनंच वाटतं। आपली मागणी काय असेल? आता बिल आपल्याला 4 पटीने जास्त बिल येतो, घरी बिल येत नाही आपल्याला, म्हणजे जे अडाणी आहे त्यांना समजत नाही, तर आता आपली मागणी काय असेल? स्मार्ट मीटर तर बंदच झाले पाहिजे, तर आपल्याला ते जुने मीटर होते ते पाहिजे। आपल्याकडे जे जुना मीटर पहिले होता त्या मीटरचं बिल किती येतो, किती यायचं, आणि आता नवीन स्मार्ट मीटर लावल्यानंतर किती बिल येतो, थोडीशी याची आपण थोडासा खुलासा आपण केला तर बरं होईल। पहिले जुना मीटर होता, त्याच्यात पहिले जुना मीटर लावल्यापासून मला बिल यायचा 10, कधी 20 यायचा, कधी 50 यायचा, कधी 60 यायचा, पण 100 रुपयाच्या आतच मला बिल यायचा। आणि आता स्मार्ट मीटर लावला तर मला तो आता त्याच्याने मला
200 पासून ती वाढ झाली तर मला आता 1000 पण आला, 1200 पण आला, 1100 पण आला. पण याच्या पुढे नंतर मग मला बिल किती येईल ते सांगू शकत नाही मी. मग का 5000 येतो का 10,000, तर मग आपण तो बिल कसा भरायचा? मग याच्या पुढे माझी ऐपत नाही होणार. मग मी काय करणार? ते एवढा पैसा भरायला पैसेच नाही मला भेटणार, तर कुठून भरणार? सामान्य गोरगरीब आदिवासी तसेच सर्व समाजातील लोकांची आपण तळमळ यांच्यावर जे सरकारने जे स्मार्ट मीटर थोपलेलं आहे ते आपल्याला यांची तळमळ समजते. सुरुवातीला बिल यायचा 20 रुपये, 40 रुपये, 80 रुपये, 100, जास्तीत जास्त 150 ते 200 रुपये. आता त्यांचं असं म्हणणं आहे का स्मार्ट मीटर लावल्यानंतर तो बिल डायरेक्ट गेला 1000च्या वरती, म्हणजे दुप्पट तिप्पट नाही 10 पटीने वाढलाय. तर या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब जे बेरोजगार आहे, तसेच मजूर आहे, तसेच शेतकरी, सामान्य जे गोरगरीब आदिवासी, तसेच सर्व समाजातील जे नागरिक आहे, यांची सर्वांची एकच मागणी आहे की या राज्याचे माननीय लाडके मुख्यमंत्री यांनी या विषयाकडे विशेष लक्ष घालून आणि जे सामान्य गोरगरीब नागरिकांच्या घरी जे स्मार्ट मीटर लावलेले आहे त्यांच्यामुळे त्यांच्यावर जे भार आलेला आहे, तर ते त्यांच्या सामान्यांच्या घरचं जे स्मार्ट मीटर परत काढून आणि जुना मीटर लावून आणि ते जुना मीटरच्या प्रमाणे त्यांना जे 50, 100, 150 रुपये बिल यायचा ते भरू शकतात आणि 1000, 1500, 2000, 5000 हे बिल भरू शकत नाही. सरळ सरळ यांची मागणी आहे सरकारकडे, यांचीच नाही, या छोट्याशा गावामध्ये आपण आलोय, या गावाच्या सगळ्या नागरिकांनी पुढाकार घेऊन कमीत कमी कॅमेरा समोर, कमीत कमी आम्हाला बोलून जनतेसमोर आणि शासनाकडे मागणी करत आहे. अशाच प्रकारे छोट्याशा गावापासून आपण तालुका धरला, जिल्हा, राज्य धरला तरी अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याची हीच समस्या आहे की लवकरात लवकर सरकारने हा निर्णय घ्यावा आणि स्मार्ट मीटर बदलून आणि पहिल्यासारखे जुन्या मीटर लावून देण्यात यावे, अशी यांची सगळ्याची मागणी आहे. धन्यवाद.